जनसेवक, जनसेवेतून राष्ट्रनिर्मिती। त्र्यंबकेश्वर तालुक्यात काँग्रेसला खिंडार। माजी पंचायत समिती सभापती मोतीराम दिवे यांचा इगतपुरी विधानसभा पक्ष निरीक्षक किरण लांडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश। त्र्यंबकेश्वर तालुक्यात आज काँग्रेस पक्षाला खिंडार पडले। काँग्रेस पक्षाचे त्र्यंबकेश्वर पंचायत समितीचे माजी सभापती मोतीराम दिवे यांनी इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघाचे निरीक्षक, मुंबई महानगरपालिकेचे माजी नगरसेवक किरण लांडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत त्र्यंबकेश्वर येथे झालेल्या पक्ष मेळाव्यात शिवसेनेत प्रवेश केला। शिवसेनाच सर्वसामान्यांना न्याय देऊ शकते। सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघात भगवा फडकवण्याचा निर्धार यावेळी माजी सभापती मोतीराम दिवे यांनी व्यक्त केला। मुंबईचे माजी नगरसेवक पक्ष निरीक्षक किरण लांडगे यांनी शिवबंधन बांधून माजी सभापती मोतीराम दिवे यांचे स्वागत केले। यावेळी इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार काशीनाथ मेंगाळ, माजी आमदार पांडुरंग गागड, जिल्हा प्रमुख अनिल डिकले, युवा सेना जिल्हा प्रमुख सदानंद नवले, उपजिल्हा प्रमुख मनोहर महाले, उपजिल्हा प्रमुख अरुण काशीद, युवा सेना उपजिल्हा प्रमुख मिथुन राऊत, इगतपुरी विधानसभा संपर्क प्रमुख कुंडलिक जमदडे, विधानसभा अध्यक्ष देविता जाधव, इगतपुरी तालुका प्रमुख संपतराव काळे, त्र्यंबकेश्वर तालुका प्रमुख रवींद्र भोये, माजी तालुका प्रमुख रवी वारुंगसे, त्र्यंबकेश्वर संपर्क प्रमुख भूषण अडसरे, इगतपुरी माजी युवा सेना तालुका प्रमुख मोहन बरे, त्र्यंबकेश्वर युवा सेना तालुका प्रमुख पप्पू मेढे, मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष समन्वयक नितीन गोवर्धने, इगतपुरी शहर प्रमुख मयूर दोंदे, उपतालुका प्रमुख खंडेराव धांडे, इगतपुरी युवा सेना उपतालुका प्रमुख ज्ञानेश्वर जमदडे, शिवसेना गट प्रमुख विश्वास खादळे, दत्तात्रय गुंजाळ, योगेश तांबे, विश्राम पोरजे, अशोक महाले, त्र्यंबकेश्वर शहर प्रमुख सुरेश गंगापुत्र, उपतालुका प्रमुख रघुनाथ गांगोर्डे, हर्सुल शहर प्रमुख अशोक लांगे, सरपंच संजय महाले, सोमनाथ वागेरे, आदिवासी युवा सेना तालुका प्रमुख नारायण बदादे, गट प्रमुख विष्णू बेंडकोळी, गणप्रमुख विठ्ठल पवार, रमेश लहारे, एकनाथ पवार यांच्यासह आदी पदाधिकारी, गटप्रमुख, गणप्रमुख व शिवसैनिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। अशा नवनवीन महत्त्वाच्या बातम्यांसाठी आपल्या जनसेवक मराठी न्यूज चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा। धन्यवाद।